मिरजेत शिवसेना मिरज विधानसभा बूथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन। मिरजेत शिवसेना मिरज विधानसभा बूथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आळतेकर हॉल या ठिकाणी करण्यात आले होते। यावेळी शिवसेनेचे ठाण्याचे नगरसेवक आणि लोकसभा संपर्क प्रमुख योगेश जानकर आणि महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी मिरज तालुक्यातील बेडग आणि म्हैसाळ येथील 11 ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। यावेळी बोलताना संपर्क प्रमुख योगेश जानकर म्हणाले की येणाऱ्या आगामी काळात सांगली जिल्ह्यात 5 आमदार आणि 1 खासदार शिवसेनेचे निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना महानगर प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे, नगरसेवक सागर वनखंडे यांनी केले होते। यावेळी संजय विभुते, बजरंग पाटील, माधव गाडगीळ, सभापती तन्वी कमलेकर, रुक्मिणी आंबेगिरी यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते। संघामध्ये आज सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जो आढावा बैठक संपन्न होत आहे, आत्ताच 3 मतदारसंघ करून आता मिरज विधानसभेमध्ये आज जी बैठक झाली, या बैठकीला आमच्याबरोबर आमचे मित्र सहकारी चंद्रहार पाटील आणि दोन्ही सर्व जिल्हा प्रमुख आणि आज जो प्रकारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ज्या प्रकारे धडाक्याचं काम करत आहेत आणि आत्ताच आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे ज्याप्रमाणे दौरे घेत आहेत आणि पक्ष बांधणीसाठी पुढच्या येत्या काळामध्ये कुठलंही 3-3.5 वर्ष इलेक्शन नाही आहे, तरी पण पक्ष रस्त्यावर उतरून काम करण्याचा जो त्यांनी कार्यक्रम जो नियोजित केला आहे, ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण बघितली सोलापूरला आहे, परत माढा मतदारसंघामध्ये आहे, अनेक मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी बैठक घेतली आणि काही धाडसी निर्णय घेतले पक्षामध्ये। तर तसंच आज सांगली लोकसभेचं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व उदय सामंत साहेब हे येण्याच्या आधी एक आढावा बैठक म्हणून चंद्रहार पाटील आणि मी स्वतः आणि तिन्ही जिल्हा प्रमुख आम्ही सर्व बैठका घेत आहोत आणि SIR संदर्भात आत्ता पक्ष मेन मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी खाली बूथ कमिटीपासून आपण कसं नियोजन करता येईल याकडे पक्षाचं ध्येय धोरण असणार आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथमध्ये पोचण्याचं जे काम आहे या माध्यमातून करण्यात येत आहे। मग तुम्ही सांगितलं की शिवसेना नाही, आम्ही आव्हान करण्यापेक्षा आपण बघत आहोत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या या सांगली